उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत। त्यातच एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर हाती घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेटही केले। असं असतानाही मराठवाड्यातील दोन दिग्गज नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेत दोन नेत्यांमध्ये वाद। अंबादास दानवे वर्सेस चंद्रकांत खैरेंमध्ये संघर्ष। उद्धव ठाकरे वादावर काय तोडगा काढणार? छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील दोन नेत्यांमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। वाद आहे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये। खरं तर हा वाद नवीन नाहीये, मात्र पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मी सिनियर नेता असताना देखील मला कार्यक्रमाला बोलावलं जात नाही असा गंभीर आरोप केलाय। अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही। मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून आहे, सुरुवातीपासूनचा नेता आहे। ते आता आले, बरं मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला माहित आहे की चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोन नेत्यांचं जमत नाही। या दोन नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात नाराजी आहे, मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, तसेच अशात मी कोणताही कार्यक्रम आयोजित केला नव्हता असं म्हटलंय। खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहे आमचे, आणि मी अशात तरी कोणत्याच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही। माझ्या घरी लग्न झालं तर मी त्यांना स्वतः घेऊन गेलो होतो, मानाने बोललो होतो। बाकी पक्षाच्या कार्यक्रमात ते मानपान कोणाचं नसतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही नेता निवडणुकीत जिंकून आलेला नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून जाणाऱ्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या ही मोठी आहे। मात्र दुसरीकडे हे दोन दिग्गज नेते आपल्यातील वाद मिटवायला काही तयार नाहीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे। ज्या नेत्यानं त्या व्यक्तीला आणलं त्याचं कौतुक झालं, मात्र दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांचा कुठेतरी विरोध करण्यात आला, त्यामुळे खैरेंनी देखील या ठिकाणी अंबादास दानवे यांच्यावर असलेली नाराजी व्यक्त केली। एकीकडे पक्षातील नेते सोडून जात आहेत, मात्र वरिष्ठ नेत्यांचं भांडण या ठिकाणी थांबायला तयार नाहीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।